तळ कोकणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध. यात भाजपचे 10 तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश. ठाकरे सेनेच्या बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध. अकोल्यामध्ये महापौर पदासाठी 5 नावांची भाजप प्रदेश कार्यालयाकडे शिफारस. एकाच्या नावावर प्रदेश कार्यालयातून शिक्कामोर्तब होणार. अकोल्याचं महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव. लातूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव मानेंचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार. या प्रवेशामुळे भाजप आमदार अभिमन्यू पवारांची औसामध्ये राजकीय ताकद वाढली. कोल्हापूरमध्ये निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखांच्या साड्या जप्त. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देत असल्याचा संशय. करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये जावळाच्या कार्यक्रमावेळी भरारी पथकाची कारवाई. जळगावच्या पाळधीमध्ये दुचाकी आणि भरधाव ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये आजोबांसह 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू. तर जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कुटुंबियांचा काळीज चिरणारा. उल्हासनगरमध्ये आरजीएस शाळा परिसरातील एका दुकानाला आग. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश. आग लागण्याचं कारण मात्र अस्पष्ट. 77व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील मंत्रालयाची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळली. तिरंगी रंगाच्या लखलखाटामध्ये मंत्रालय परिसर न्हाऊन निघाला. या नयनरम्य रोषणाईनं इमारतीचं सौंदर्य अधिकच वाढलं. पिंपरी चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत तिरंगी विद्युत रोषणाईनं उजळली. उत्साहमय वातावरणामध्ये पिंपरी चिंचवड शहर प्रजासत्ताक दिनाच्या स्वागतासाठी सज्ज. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणाला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची गर्दी. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर तिरंगी विद्युत रोषणाईनं सजला. संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत तुकाराम भवन आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासातही आकर्षक विद्युत रोषणाई. पंढरपुरात रथसप्तमी निमित्त रुक्मिणी माता मौल्यवान हिरेजडित दागिन्यामध्ये मटली. सोनेरी मुकुट, वाक्याजोड, लक्ष्मी हार तसंच विविध पुरातन अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आले. बीबीसीचे माजी पत्रकार मार्क टली यांचं वयाच्या 90व्या वर्षी दिल्लीत निधन. पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या खटल्यापासून ते भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मार्क टली यांनी सर्व बातम्यांचं केलं होतं वार्तांकन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.